आपल्या जावयाला पूर्णपणे फसवायचं, त्याला अडकवायचं, त्याला बरबाद करायचं आणि त्याच्याकडून पैसे उकळायचे, अशा पद्धतीचा प्लॅन त्या मुलीच्या घरच्यांनी केलेला होता. आणि ते त्या जावयाला कसं फसवतात आणि याच्यातून जावई कसा बाहेर पडतो हे बघणार आहोत आपण आजच्या या भागामध्ये. साल आहे 2018. म्हणजे ही घटना ही 2024मध्ये समोर आलेली आहे, पण 2018 सालापासून याची सुरुवात होते. बिहार राज्य आहे, त्या ठिकाणचं नवादा शहर आहे आणि या ठिकाणच्या पोलीस ठाण्याच्या अंतर्गत रामनगर मोहल्ला आहे. या भागामध्ये कुटुंब राहतं आहे. कुटुंबामध्ये आई आहे, वडील आहेत, त्यांची 2 मुलं आहेत, एक मुलगी एक मुलगा आहे. आता याच्यामध्ये मुलीचं नाव आहे काजल कुमारी, मुलाचं नाव आहे गुलशन कुमार, वडिलांचं नाव आहे देवेंद्र प्रसाद आणि आई, अशा पद्धतीनं यांचा परिवार आहे. आता या परिवारामधली काजल कुमारी जी आहे ती लग्नाच्या वयात आलेली होती. लग्नासाठी तिच्यासाठी स्थळ वगैरे शोधलं जात होतं आणि नवादा शहराच्या जवळच असणारं राजौली हा भाग आहे, त्या भागामधून एक स्थळ आलेलं होतं. आता या ठिकाणी बभनटोली मोहल्ला हा भाग आहे. या ठिकाणी राहणारे धीरज कुमार सुबोध सिंह नावाच्या मुलाचं स्थळ होतं आणि धीरज कुमार जो आहे तो आणि काजल या दोघांच्याही बघण्याचा कार्यक्रम पार पडलेला आहे. मुलानं मुलीला बघितलं, मुलीनं मुलाला बघितलं, ह्यानं तिला, तिनं ह्याला, एकमेकांना पसंत केलं आणि त्याच्यामुळे लग्न ठरलं. आता हा जो धीरज कुमार आहे त्याच्या वडिलांचं निधन झालेलं होतं. आईसुद्धा नव्हती, म्हणजे आईवडील त्याला नव्हते आणि इतर नातेवाईकांनी वगैरे मंडळींनी त्यांचं लग्न ठरवलेलं होतं. आता धीरज कुमार जो आहे तो एक अत्यंत चांगला तरुण होता. त्याला चांगला कामधंदा होता, 4 पैसे मिळवत होता. त्यानंतर वडिलोपार्जित त्याची जमीन होती, त्याचं घर होतं, म्हणजे पैसेवाली पार्टी होती. त्याच्यामध्ये सासू सासरे नाहीत आणि याच्यामुळे मग लग्नाला म्हणजे यांनी होकार दिला. मुलगी तयार झाली, तिच्या घरचे तयार झाले आणि दोघांचं लग्न ठरलं होतं. 21 जून 2018 या दिवशी यांचं लग्न झालं. अगदी थाटात वगैरे यांचं लग्न झालं होतं. लग्न सोहळा पार पडलेला होता आणि आता काजल कुमारी तिच्या सासरी राजौलीला आलेली आहे. तिथं ती राहायला लागलेली आहे. त्या ठिकाणी संसाराला सुरुवात होते. आता संसाराला सुरुवात झाली, काही महिने उलटले आणि दोघांचं एकमेकांवरती प्रचंड प्रेम होतं आणि त्यामुळे त्यांना वर्षभरातच एक गोंडस असा मुलगा झाला आणि आता साधारणपणे मुलगा झाला. मुलगा लहानाचा मोठा होत होता. संसार अत्यंत सुखाने आनंदाने चाललेला होता आणि आता 2-3 वर्ष सगळं काही आनंदात सुखात गेलेलं होतं. मात्र अचानकपणे 9 डिसेंबर 2021 रोजी एक दुर्दैवी दिवस उजाडला का दुर्दैवी घटना घडली. रात्री काजल कुमारी जी आहे तिची तब्येत अचानकपणे बिघडली. तब्येत बिघडल्यानंतर नवरा धीरज कुमार यानं त्या बायकोला त्या ठिकाणचं उपविभागीय रुग्णालय जे आहे त्या रुग्णालयामध्ये भरती केलं. तिच्यावरती उपचार सुरू झाले. आता तिची प्रकृती खालावत चाललेली होती. आता नेमकं काय झालं, कशामुळे झालं हे काही कळायला मार्ग नव्हता. आता त्याच्यामुळे मग काजल कुमारीला त्यानं दुसऱ्या ठिकाणी म्हणजे खाजगी दवाखान्यामध्ये पण घेऊन गेला आणि तिथं त्याच्यावरती उपचार सुरू झाले आणि याच काळामध्ये विम्स हॉस्पिटल आहे, त्या हॉस्पिटलमध्ये तिला नेलं. पुन्हा उपचार चालू झाले होते आणि या काळामध्ये मग त्यानं तिची तब्येत बिघडली ही माहिती काजलच्या आईवडिलांना, भावाला वगैरे मंडळींना दिलेली होती. आता त्याच्यानंतर आता आपली मुलगी आजारी पडली हे कळल्यानंतर तिचे आईवडील, भाऊ वगैरे तिथं धावत पळत त्या दवाखान्यात आलेले आहेत. आता इथं त्या काजल कुमारीवरती उपचार चाललेले होते आणि आता सासरची मंडळी म्हणजे तिच्या माहेरची लोकं सगळी तिथं पोहोचलेली होती आणि त्यांनी बघितलं तर मुलीची तब्येत म्हणजे खालावत चालली होती. सगळे घाबरलेले होते आणि मग हे म्हटलं की नाही, आपण काजलला पाटण्याच्या मोठ्या दवाखान्यामध्ये घेऊन जाऊ आणि त्याच्यामुळे मग त्यांनी तिला तिथं डिस्चार्ज घेतला आणि बिहार शरीफ या ठिकाणच्या एका नर्सिंग होम म्हणजे दवाखान्यामध्ये तिला दाखल केलं आणि त्या दवाखान्यामध्येच तिचा मृत्यू झाला होता. आता मात्र सगळ्यांना धक्का बसला होता, कारण काजल हिची तब्येत जी आहे ती अचानकपणे खालवली, त्याच्यानंतर तिला दवाखान्यात नेलं आणि तिचा मृत्यू झाला आहे. त्याच्यामुळे आईवडील हे आक्रमक झालेले होते आणि त्यानंतर मग या सगळ्या मंडळींनी, तिच्या माहेरच्या लोकांनी या जावयावरती आरोप केले होते की त्या जावयानंच आमच्या मुलीला मारलं. पण आता यावेळेस मग यांनी असा आरोप केला की तो तिला
पैशासाठी छळ करायचा, तिच्याकडे हुंड्यासाठी पैसे मागायचा आणि तिला त्रास द्यायचा, आणि एवढे पैसे आणि एवढे लाख रुपये आणि अशा पद्धतीचे ते नवरा तिला त्रास देत होता. बिचारीला अन्नपाणी गोड लागत नव्हतं आणि ती आम्हाला सांगायची, आमच्यासमोर रडायचे, पण आमच्याकडे एवढे पैसे नव्हते, त्याच्यामुळे आम्ही काही पैसे देऊ शकलो नाही. बरं तुम्ही पोलीस स्टेशनला का कळवलं नाही? नाही, पोरीचा संसार त्यामुळे उद्ध्वस्त होईल, त्याच्यामुळे आम्ही पोलिसांनाही कळवलं नाही. बरं अजून बाकीच्या कोणाला ते कळलं कसं नाही? तर नाही, कारण ते आपली बदनामी नको म्हणून आम्ही कोणाला सांगितलं नाही. पण नवरा प्रचंड त्रास देत होता, नवरा प्रचंड छळ करत होता. आणि त्यावेळेस मग यांनी सांगितलं की यानं काजल आमची ठणठणीत होती, तिला त्रास देत होता, त्या त्रासामुळे ती आजारी पडली आणि आम्ही तिला पैसे देईना किंवा या जावयाला पैसे देईना म्हणून त्या जावयानं तिचा गळा आवळला आणि तिची हत्या केली. आणि त्याच्यानंतर मग त्यानं त्या दवाखान्यात देण्याचं नाटक वगैरे केलेलं आहे. आता या सगळ्यामध्ये त्या मुलाच्या विरोधामध्ये आता बायको तर गेलेली आहे, मुलगा म्हणजे अनाथ झालेला आहे किंवा मुलाला आईची माया आता मिळणार नाही आहे आणि अशा अवस्थेमध्ये आता याच्यावरतीच हुंडाबळीची केस लावण्यात आलेली आहे आणि तिचा खून केला आहे अशा पद्धतीनं त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. आणि आता याच्यामधून मग आता या लोकांनी त्याला छळायला सुरुवात केली की नाही काही कर, पण आम्हाला जर समजा आता हे केस त्याच्यावर केस टाकली मग अनेक त्यांनी वेगवेगळी गोष्टी लावल्या की हिला खाण्यामध्ये काहीतरी दिलेलं आहे किंवा त्याचा गळा दाबलेला आहे, अशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी चाललेल्या होत्या. आता इकडं नवरा टेन्शनमध्ये होता की आता करायचं काय, म्हणजे मी माझ्या लेकराकडे बघू, माझ्या पत्नी गेले त्याचं दुःख बघू का अजून काय करू. आता याच्यामध्ये मग तो काही दिवस वाट बघितली, नंतर मग त्या मुलाला कोणाकडे तरी ठेवलं आणि हा पती जो आहे तो त्या ठिकाणावरून गायब झाला. त्याचा शोध चाललेला होता आणि पोलीस त्याचा शोध घेत होते. आता काही दिवसांनी मग पोलिसांनी त्याला पकडल्यानंतर मग त्यानं जे आरोप त्याच्यावर केले होते ते आरोप त्याने फेटाळले. म्हटलं की हे खरं नाही आहे, या लोकांनी मला याच्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण अर्थातच पोलिसांचा याच्यावरती काही बोलण्यावर विश्वास नव्हता आणि काजल कुमारीच्या हत्येखाली म्हणजे त्याच्याच बायकोच्या हत्येच्या आरोपाखाली मग त्याला पोलिसांनी अटक केलेली आहे. आणि त्याच्यानंतर मग यानं सुद्धा सासरच्या लोकांवरती गंभीर आरोप केलेले होते, पण याच्याकडे काही कोणी लक्ष दिलेलं नाही, कारण हा खरं बोलूच शकत नाही आणि ते लोक जे सांगतात तेच खरं आहे अशा पद्धतीची काही वेळा मानसिकता तयार होते, तशी इथं झालेली होती. आणि त्याच्यानंतर मग आता ह्याला जेलमध्ये जायला लागलेलं होतं. पण प्रश्न हा होता काजल कुमारीची हत्या खरंच झाली होती का आणि ती कुणी केली होती, आता याचाही तपास चालला होता. आणि 10 डिसेंबर 2021 रोजी हे प्रकरण कोर्टामध्ये गेलेलं होतं. न्यायालयीन प्रक्रिया सुरू झालेली होती आणि पती तुरुंगामध्ये गेलेला होता. आणि इकडं काजलचे आईवडील जे आहेत ते त्या पतीवरती, त्या जावयावरती त्याला कडक शासन झालं पाहिजे याच्यासाठी मागणी करत होते, कारण आमच्या पोटचा गोळा जो आहे तो याच्यामुळं गेलेला आहे, त्याच्यामुळे याच्यावर कडक शासन झालं पाहिजे. आणि हा म्हणत होता मी निर्दोष आहे. अशा पद्धतीने हे सगळं चाललेलं होतं, आरोप प्रत्यारोप होत होते आणि प्रकरण हळूहळू थंड पडत चाललं होतं. काही दिवस गेले, मग काही महिने गेले, काही वर्ष लोटले आणि तो पती जो आहे तो मात्र तुरुंगामध्ये होता आणि स्वतःला कायम निर्दोष सांगत होता. आणि हळूहळू इकडे पोलिसांची जी चौकशी चालली होती त्या चौकशीमध्ये धक्कादायक बाबी समोर यायला लागल्या होत्या. काजल दवाखान्यामध्ये होती, तिच्यावरती जे उपचार झाले होते त्या उपचाराचा खर्च झाला होता 1,25,000 रुपये. आणि तो 1,25,000 रुपये त्या मुलीच्या घरच्यांनी म्हणजे आईवडिलांनी तिच्या आणि भावानं हे त्या नवऱ्याकडून घेतलेले होते. आणि नवऱ्याला तिला भेटायला पण येऊन दिलेलं नव्हतं, पण तिच्या आजाराचा सगळा खर्च हा त्याच्याकडून घेतलेला होता. एवढंच नाही तर तू जर आम्हाला, आता पोरगी तर गेली होती, पण तू जर आम्हाला 25 लाख रुपये दिले तर आम्ही तुला केस करणार नाही, तुझ्यावर आरोप करणार नाही आणि तू पोरीला मारले असं सांगणार पण नाही, पण तू आम्हाला 25 लाख रुपये दे आणि तुला तुरुंगामध्ये जायची गरज नाही वगैरे वगैरे अशा पद्धतीनं यांनी त्याच्यावर दबाव आणायला सुरुवात केली. पण यानं सांगितलं की मी बायकोला मारलेलंच नाही आहे, मी कशाला तुम्हाला पैसे देऊ. त्यामुळे मग यांनी त्याच्यावरती केस टाकली आणि यांना माहिती होतं की ही केस चालत राहणार, ह्याला वर्षानुवर्ष जाणार आणि त्याच्यामुळे आपल्याला पैसे मिळतील अशा पद्धतीनं. आणि सिस्टीम आपल्या बाजूली आहे, आपण सिस्टीमप्रमाणे किंवा सिस्टीम आपल्याप्रमाणे काम करते असं काहींना वाटत होतं. आणि त्यामुळे आता हे प्रकरण पार अगदी कोर्टापर्यंत पोहोचलेलं होतं आणि या प्रकरणाचा उलगडा व्हायला 3 वर्ष लागलेली होती. पण या काळामध्ये त्या जावयाचं आयुष्य नरक बनून गेलेलं होतं.
म्हणजे बायकोचा खून केला हे कलंक त्याच्या माथ्यावरती होता. आणि डिसेंबर 2024मध्ये न्यायालयानं चौकशीमध्ये धक्कादायक खुलासे केले होते आणि पोलिसांनी अहवालसुद्धा सादर केलेला होता. याच्यामध्ये अशी माहिती समोर आली होती की यानं ती हत्या केलेली नव्हती आणि उलट तो त्या मृत्यूला पण जबाबदार नव्हता. उलट त्या पत्नीचं त्याच्यावर आणि त्याचं पत्नीवरती प्रचंड प्रेम होतं आणि पत्नीला त्रास व्हायला लागला त्यावेळेस नवऱ्यानंच तिला वाचवण्याचा प्रयत्न केला होता. तिला अनेक दवाखान्यामध्ये घेऊन गेला होता. अगोदरसुद्धा अनेक वेळा त्यानं तिच्यावर उपचार केले होते आणि एवढे एकमेकांवरचे प्रेम होतं. पण दुर्दैवानं आता आजारापुढे सगळ्यांनी हात टेकले होते आणि तिचा नैसर्गिक मृत्यू झाला होता. यानं मारलेलं नव्हतं. तरीसुद्धा तिच्या आईवडिलांनी याला अडकवण्यासाठी आणि 25 लाख रुपये मिळवण्यासाठी त्याला अशा पद्धतीनं अडकवलेलं होतं. त्याच्यावरती केस केली होती. अर्थात त्याचे तीन वर्ष तर त्याचे नरकामध्ये गेले होते, वाया गेलेले होते. दुर्दैवाने आपण निर्दोष असूनसुद्धा पूर्ण त्याचं आयुष्य बर्बाद झालेलं होतं. आता IPCच्या कलम 302, 34 आणि 504 आणि 506 अंतर्गत मग या सगळ्याचा तपास झालेला होता आणि त्याच्यामध्ये मग ते आई वडील किंवा ते भाऊ वगैरे या मंडळींना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं. पण डिसेंबर 2024 उजाडलं होतं. सत्य बाहेर पडायचं. म्हणजे जावयाला अडकवण्याचा प्रयत्न या मंडळींनी पुरेपूर केलेला होता. त्यामुळे तो जावई जेलमध्ये पण गेलेला होता. आत्ता सुटकेचा निश्वास सोडलेला आहे. पण लक्षात घ्या, स्वतःच्या पोटच्या गोळ्याच्या टाळूवरचं लोणीसुद्धा खायला काही लोक कमी करत नाहीत. विचार करा, ही मंडळी दुसऱ्या लेकराचा, दुसऱ्यांच्या मुलांचा विचार करू शकतील का? त्यामुळे अशा लोकांपासून सावध राहा आणि अशा लोकांपासून नातं जोडण्यापासून सुद्धा सावध राहा. समजून घ्या आणि जागृत व्हा, जागृत राहा. आता याबद्दलचं तुमचं मत काय? आता ही जी घटना माध्यमातून समोर आली ती तुमच्यासमोर मांडलेली आहे आणि समाजातली एक विकृती जी आहे ती विकृती ही नष्ट झाली पाहिजे आणि एक समन्वय झाला पाहिजे. कायदा आपल्याला एकत्र जोडण्यासाठी आहे. कायदा हा समाज जोडण्यासाठी आहे. कायद्याचा गैरवापर करून तो तोडण्याचा प्रयत्न कोणीही करू नये आणि संबंधित जे कायदेतज्ञ आहेत त्यांनी याचाही विचार करावा आणि त्याच्यामध्ये काही दुरुस्ती करता येईल तर ती करण्याचा प्रयत्न करावा. अर्थात आपण सर्वसामान्य नागरिक आहोत. आपण अशा घटनांमधून फक्त एक अपेक्षा ठेवू शकतो की बाबा भविष्यकाळात अशा घटना घडणार नाहीत आणि जर त्या घडल्या तरीही जे खरंच पीडित आहेत त्यांना न्याय मिळेल आणि तो लवकर न्याय मिळेल. म्हणजे त्याला 4-5 वर्ष जर त्याच्यामध्ये उद्ध्वस्त झाली तर न्याय मिळूनसुद्धा उपयोग नाही. त्यामुळे लवकरात लवकर न्याय मिळेल अशा पद्धतीची आपण अपेक्षा बाळगू शकतो. बरं, आता याबद्दल तुमचं काय मत आहे, तुम्हाला काय वाटतं ते सुद्धा जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.